अमृतवेल नावाची खांडेकरांची कादंबरी आहे, त्यावर जयश्री गडकरांना एक चित्रपट करायचा होता, ज्याचं संगीत बाळासाहेब द्यायचे होते आणि सुरेश भटांना त्यांनी नागपूरहून बोलवून घेतलेलं होतं. आता नागपूरचा कवी आल्यानंतर त्याची राहण्याची व्यवस्था करायला पाहिजे. दादरला शिवाजी पार्कला ॲमिगो हॉटेल आहे, तिकडे त्यानं ठेवलं आणि त्यानं साधारण सिच्युएशन समजावून सांगितलं की अशा अशा प्रकारची गाणी आपल्याला हवी आहेत. पण तसं असलं तरी कवीला त्याची प्रतिभा जागी व्हायला पाहिजे, त्याशिवाय काही लिहिता येत नाही. खूप दिवस झाले, माहिती आहे तुम्हाला किस्सा बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे, आठवत असेलच तुम्हाला, पण तरी देखील सांगते की त्यावेळेला एका गीताला 1500 रुपये द्यायचे आणि बिल झालं हॉटेलचं 5000 रुपये. तर ते मराठी निर्मात्याला परवडायचं कसं? त्याच्यामुळे आणि म्हणजे कविवर्य सुरेश भटांना हे सांगायचं कसं की बाबा आठवत नसेल तर आपण मग थोड्या वेळाने आठवल्यानंतर पुन्हा एकदा हॉटेलमध्ये येऊन राहू, पण तोपर्यंत कुठेतरी दुसरीकडे सोय करायला पाहिजे. तसं मग असं ठरलं की कविवर्य सुरेश भटांनी आमदार निवासात जायचं. म्हणजे त्यांना सांगण्याचं काम हृदयनाथ मंगेशकरांनी केलं की बाबा आता निर्मात्यांच्या खिशाला काही परवडत नाही, तर आपल्याला हॉटेल सोडायला पाहिजे. ते म्हणाले चलेगा. म्हणाले क्या करू, सूचता नाही, आमद आती नाही. म्हणजे ते प्रतिभेचं देणं आल्याशिवाय मी लिहिणार कसा. त्यांचंही बरोबर. आता टॅक्सी मागवली त्यांच्यासाठी आमदार निवासाकडे जाणारी, त्या टॅक्सीत ते बसणार. एवढ्यात त्यांनी काउंटरवरनं पेन आणि कागद मागवला आणि जे सूचता नाही असं त्यांना वाटत होतं ते त्या क्षणाला त्यांना आठवलं आणि त्यांनी एक संपूर्ण गझल लिहून काढली आणि ती जयश्रीबाईंच्या हातात दिली. घ्या. जयश्रीबाईंनी ते वाचलं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं आणि त्यांनी 15,000चा चेक लिहिला तिकडे आणि कविवर्य सुरेश भटांच्या हातात ठेवला. आमद बेचता नाही मैं, अशी प्रतिभा मी विकत नाही असं म्हणाले. 15,000चा चेक देऊन टाकला पुन्हा. असे आशक मस्त म्हणजे फकीर म्हणतो ज्याला, तसे कविवर्य सुरेश भट. बरं ती तशीच राहिली गझल ह्यांच्याकडे, बाळासाहेबांकडे. त्याच्यानंतर उंबरठा चित्रपट आला, त्याच्यामध्ये ती वापरायची ठरवली. त्यातला एक शेर आहे की कळेन मी पाहते कुणाला, कळेन हा चेहरा कुणाचा, पुन्हा पुन्हा भास होत आहे, कुणीतरी आरशात आहे. आता इकडली सिच्युएशन वेगळी, कुणीतरी आरशात आहे स्मितावर चित्रित होणारं ते गीत. जब्बार पटेल म्हणाले चालणार नाही हो, ही ओळ बदलायला लागेल, ती लग्न झालेली बाई आहे, कुणीतरी तिच्या आरशात कसं दिसेल, असं नाही चालायचं. म्हणाले हे बदलायला लागेल. आता कविवर्य सुरेश भट एकदा लिहून झालं की बदलणार नाहीत, त्यांना काही सुचेच ना. रेकॉर्डिंग खोळंबलं, दीदी तिकडे आहेत, त्यांना दुसऱ्या रेकॉर्डिंगला जायचं आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली. तेवढ्यामध्ये असा डोक्यावर पदर घेऊन शांताबाई वागीश्वरी आल्या तिकडे आणि म्हणाल्या त्यात काय एवढं, बदलून देते म्हणाले मी, तुझे हसू आरशात आहे. आपल्या गझलेतला तो चरण बदलला तरी सुरेश भट रागवले नाही. ते म्हणाले वा शांता. अशी एकमेकांना दाद देऊन एक सुंदर गझल निर्माण झाली, सुन्या सुन्या मैफलीत माझ्या. बाळासाहेबांनी ही आठवण सांगताना असं म्हटलं होतं की त्या शांताबाई नाहीत, ते कविवर्य सुरेश भट नाहीत आणि ती स्मिता पाटील सुद्धा आता या जगात नाही आहे. तो एक शाश्वत सूर लता मंगेशकर.
बोल पारिजात आहे सुन्या सुन्यामयी पिलीत माझ्या. स्वप्नात सावल्याची कशास केलीस आज रे तू गेलीस स्वप्नात सावल्याची कशास केलीस आज रे तू दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्या अंतरा